Start. Boom, pizza. क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आज आपण एक स्पेशल व्हिडिओ बोलणार आहोत. मनुस्मृती दहन दिवस 25 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. ते दहन का केलं, कशामुळे केलं, काय होतं या मनुस्मृतीमध्ये, तो सगळा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. बहुजनासाठी किती घातक होती, स्त्रियांसाठी किती घातक होती ती मनुस्मृती. ती मनुस्मृती जाळल्यानंतर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, लोकशाही निर्माण झाली. त्याबद्दल आपण सगळं जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले महाड या ठिकाणी. बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब माहिती होतं की ही मनुस्मृती बहुजनाला गुलामच ठेवेल, त्यांच्या गळ्यात मडकं ठेवल आणि कमरेला झाडू ठेवल. तर हे सगळं काढायचं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या टायमाला ते सगळं नव्हतं, पण ती गुलामी मात्र नक्की होती. मग जोहार मायबाप असं बोलून लोक पाणी मागत, जेवण मागत, बहुजन समाज, जो दलित समाज आता तुम्ही म्हणतात, सगळेच म्हणतात, तो बहुजन समाज भीक मागून खायचा. त्यांना कोणी काम पण देत नव्हतं, त्यांच्या हाताचं कोणी खात पण नव्हतं. असे घाण मनुस्मृतीचे कायदे होते. त्या कायद्यामध्ये असं होतं की एक ब्रह्मदेव होता, त्या ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, त्या ब्रह्मदेवाच्या बाहूतून क्षत्रिय जन्मले, ब्रह्मदेवाच्या मांडीतून वैश्य जन्मले आणि ब्रह्मदेवाच्या पायातून शूद्र जन्मले. शूद्र हा सगळ्यात खालचा, म्हणजे त्याला कसलीच इज्जत नव्हती, कसलाच मान नव्हता, कसलाच सन्मान नव्हता, काहीच नव्हतं. तो सगळ्यात खालचा होता. आणि ब्राह्मण हा सगळ्यात वरचा, म्हणजे तो देवाचा पुत्र असं मानलं जायचं. ब्रह्मदेवाचे पुत्र ते चारही वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण काय करणार? सगळा देश चालवणार. क्षत्रिय काय करणार? लढाई करणार, युद्ध करणार. आणि वैश्य काय करणार? धंदा करणार, व्यापार करणार. हे सगळं आता बघताय तसं. आणि शूद्र काय करणार? यांच्या घाणी साफ करणार, गटर साफ करणार, मेलेले डुकरं उचलणार, मेलेले ढोरं ओढणार. असे घाण कामं कोण करायचं? शूद्र. तर असे शूद्रांना असे घाण काम देत होती. तर बाबासाहेबांना हे मान्य नव्हतं. बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते तरी त्यांना मान सन्मान देत नव्हते. भट ब्राह्मण तर जाऊ त्या मित्रांनो, शिपाई असतात ना, शिपाई काम करणारे, ते देखील बाबासाहेबांना फाईल असं फेकून द्यायचे. बाबासाहेब कुठे होते आणि ते शिपाई कुठे होते? 10वी नापास शिपाई आणि बाबासाहेब बॅरिस्टर. असे अनेक 32 डिग्र्या घेतलेले बाबासाहेबांना फाईले असे लांबून फेकून द्यायचे. कारण का? ते शूद्र महार होते ना, त्यामुळे त्यांचा कधीही मान सन्मान केला जात नव्हता. एवढी घाण मानसिकता होती या मनुस्मृतीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील तुम्ही पाहिला असेल कसा राज्याभिषेक झालेला आहे. पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या भट ब्राह्मण लोकांनी. ते करण्यासाठी कोणी भेटत नव्हतं, पण एक भट तयार झाला. तो तुम्हाला माहितीच आहे कोण होता तो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा गागा भट्टाने केला होता. तो जे बाकीचे भट आले होते ते मान्य करत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी. कारण त्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही राजे असले तरी तुम्ही शेवटी शूद्रच आहात, तर तुमचा आम्ही राज्याभिषेक कसं करणार. पण शेवटी एक भट तयार झाला, त्याचं नाव होतं गागा भट. तोही राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला जास्त पैसे दिले, जास्त सोनं दिलं, जी संपत्ती पाहिजे ती संपत्ती दिली. मग नंतर तो भट तयार झाला राज्याभिषेक सोहळा हा साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला माहिती आहे का? पायाच्या अंगठ्याने, त्या गागा भटाने पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक सोहळा साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर तोच बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड या ठिकाणी 25 डिसेंबर 1927 रोजी या नीच मनुस्मृतीचं दहन केलं. जी मनुस्मृती स्त्रियांना कसलाच हक्क अधिकार देत नाही. शूद्रांना तर जाऊ द्या, पण स्त्री ती कोणत्याही जातीची असो, म्हणजे कोणत्याही वळणातली, ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, शूद्र असो किंवा कोणचीही असो, त्या कुठल्याही स्त्रीला मान सन्मान नव्हता.
तिचं फक्त काम काय होतं, चूल आणि मूल, याशिवाय काही अधिकार नव्हता. ना शिक्षणाचा अधिकार, ना बाहेर पडण्याचा अधिकार, ना कसला अधिकार. तिला फक्त आणि चूल म्हणजे स्वयंपाक वगैरे काय घरचं असं काम ते काम करायचं आणि मुलं जन्माला घालायची. हे सगळं काम मनुस्मृतीने दिलेलं आहे स्त्रियांना. एवढी नीच ही मनुस्मृती होती. परत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळायच्या आधीच महात्मा फुले बोललेले, जाळून टाकावा हा मनूचा धर्म. मग त्या गुरुचं म्हणणं शिष्याने ऐकलं. गुरु म्हणजे महात्मा फुले आणि शिष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते म्हणणं ऐकलं आणि ती मनुस्मृती दहन केली. आणि त्या मनुस्मृतीचे घाण कायदे मी तुम्हाला आता सांगणार आहे. व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. स्त्रियांसाठीचे आणि आपल्या दलित बहुजन समाजासाठीचे कसे होते, शूद्रांसाठीचे कायदे कसे होते ते सांगतोय. व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. एवढी नीच त्यांची परंपरा होती की त्यांनी एक असा कायदा तयार केला की जे संडासाला, जे आपण बाथरूमला बसतो ना, बाथरूमला बसताना देखील जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी वेगळीकडे तोंड करून बसावं आणि शूद्रांनी वेगळीकडे तोंड करून बसावं. आणि असा नियम होता की शूद्रांनी फक्त दुपारीच बाहेर निघायचं उन्हाच्या टायमाला. आणि बाहेर निघताना काय करायचं, गळ्यात मडकं घालायचं आणि पाठीला झाडू बांधायचा. कारण तुम्हाला ठोकायचं असेल तर त्या मडक्यातच ठोकायचं. आणि तुम्ही जे चालतायत ना ते पायाचे निशाण दिसले नाही पाहिजे म्हणून पाठीला झाडू बांधला जायचा. आणि सावली न पडावी म्हणून त्यांना दुपारी बाहेर निघायचं. आणि ब्राह्मण लोक, हे ब्राह्मण झालं, क्षत्रिय झालं, वैश्य झालं, हे दुपारी बाहेर निघत नसत उन्हाच्या टायमाला. त्यांना फक्त उन्हात निघायचा हक्क होता. कोणाला? शूद्रांना. एवढे नीच लोक होते, पाहू शकता. एवढा नीच कायदा होता. जे बाबासाहेब पुस्तक प्रेमी होते, पुस्तकासाठी घर बांधलं, ते पुस्तक कसे जाळतील याचा विचार करा मित्रांनो. स्त्रियांना शिक्षण घेणे हा गुन्हा आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य कधीच देऊ नये असं कोण म्हणतं? मनुस्मृती. जे हिंदू धर्मातली, हिंदू राष्ट्रामध्ये होती ती मनुस्मृती. व्यभिचार हा स्त्रियांचा स्वभाव आहे. दुसरा नियम म्हणजे दान केलं जातं, जे आपण बोलतो ना कन्यादान, ह्याचं फक्त आणि फक्त मालकी कोणाची? तर जे लग्न होईल त्यांची. म्हणजे पती कसाही असो, म्हातारा असो, डंगरा असो, आडाणी असो, बेवडा असो, लंगडा असो, पांगळा असो, अंधा असो, कसाही असो, तो पती परमेश्वर असायचा. मग तो कितीही म्हातारा असो, कितीही वयाने लहान असो, कितीही मोठा असो. हे नियम होते मनुस्मृतीचे. अजून खूप नियम आहेत, व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. आणि चौथं म्हणजे स्त्रिया भोगण्याच्या अधीन आहेत. म्हणजे त्यांना बाकी कसलाही अधिकार नाही. स्त्री फक्त हीच कामाची आहे. ते बोलू पण वाटत नाही असं शब्द वापरलेला आहे, पाहू शकता. स्त्रियांचा स्वभाव कसा असतो? पुरुषांना पाहिलं की त्यांना संभोगाची आठवण येते, असा हा स्त्रीचा स्वभाव असतो, असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. मी स्वतः सांगत नाही. आणि सहावं म्हणजे नवऱ्याने त्याची बायको विकली किंवा सोडली, पण त्या नवऱ्याची मालकी ही कायम राहते. नवरा कधीही जाऊ शकतो, कधीही येऊ शकतो. जेवढे स्त्रियांसाठी भयानक कायदे होते ना, तेवढे शूद्रांसाठी होते. स्त्रियांचे पहिले आपण ऐकून घेऊयात. स्त्रीने कधीच एका ताटात जेवू नये. पहिलं जेवण नवऱ्याचं झाल्यानंतर मग स्त्रीने जे काय उरलं असेल ते खायचं, हे नियम होता. आणि दुसरं म्हणजे भाऊ नसेल तर त्या स्त्री संगती लग्न केलं जात नव्हतं. आणि एका घरात अनेक स्त्रिया असतील, त्यांना वडील नसेल, भाऊ नसेल, त्या स्त्रियांसंगती देखील लग्न केलं जात नव्हतं. स्त्री ही फक्त आणि फक्त भोगण्याची लायकीची आहे, असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे पती वारला तर त्या पती संगती सती जायचं. सती म्हणजे काय असतं? नवरा वारला की त्याच्या शरणावर त्या स्त्रीने जिवंत बसायचं आणि त्या दोघांना तशीच अग्नी लावायची. सती प्रथा ही मनुस्मृतीने दिलेली प्रथा होती. जिवंत जाळलं जायचं तेव्हा स्त्रीला. विचार करा. मग तो पती कितीही मोठा असो, कितीही लहान असो. आणि समजा स्त्री वारली तर तो नवरा दुसरं लग्न करू शकतो, पण स्त्री दुसरं लग्न करू शकत नाही. स्त्री डायरेक्ट सरणावर जाणार आणि त्या नवऱ्यासंगती पेटणार. असे घाण कायदे होते बघा. आणि आताच्या लोकांना, आता ज्या स्त्रिया असतात त्याला बडबड करतात आणि बोलण्याचा देखील अधिकार नव्हता. आणि आता ज्या स्त्रिया असतात त्याला हिंदू राष्ट्र, हे राष्ट्र, ते राष्ट्र करत बसतात.
बाबासाहेबांच्या विरोधात बोलतात काय, याच्या विरोधात बोलतात काय. आणि अधिकार कोणाचे? संविधानाचे. संविधान कोणी लिहिलं आहे? बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिले, कोणत्याही जाती धर्माला मागं ठेवलेलं नाही. कारण बाबासाहेब प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय होते, ते स्वतः बोलले. नंतर त्याचा धर्म, तर त्यांना भारताचे नेते म्हणून घोषित त्यांनी स्वतःने केले. तुम्ही करा नाही तर नका करू, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही काय त्यांना मानणार नाहीत माहिती आहे, कारण तुमच्या डोक्यात जातीवाद भरलेला आहे. बाबासाहेबांना मानायला त्यांना वाचावं लागेल, ते वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बाबासाहेब. तर ही होती म्हणणार मित्रांनो मनुस्मृती. कसलाही अधिकार नव्हता स्त्रियांना, कसलाही. फक्त स्त्री, चूल आणि मूल. आणि समजा स्त्रीचं लग्न झालं तर नवऱ्याच्या अधीन राहायचं, नवरा मेला की मुलाच्या अधीन राहायचं, आणि म्हातारी झाली की नातवांच्या अधीन राहायचं. म्हणजे स्त्री ही गुलामच. पाहू शकता ही मनुस्मृती. आणि आता काय चाललंय ते तुम्ही पाहतच आहेत. हिंदू राष्ट्र पाहिजे. हिंदू राष्ट्र म्हणल्यावर काय येणार आहे? मनुस्मृतीच येणार आहे. लोकशाही मान्यच होणार नाही त्यांना, कारण लोकशाही ही सगळ्यांची लोकांची शाही आहे ना. भारत देशात अनेक जाती धर्म आहेत. अनेक जाती धर्मांना हक्क अधिकार द्यायचे म्हणल्यावर यांना कसं जमत? कारण यांना फक्त एकाचंच राष्ट्र पाहिजे, ते पण हिंदूचं राष्ट्र. बाकी राष्ट्र मान्य नाहीत ना. तर हे लोकशाही वाचवायची असेल, एकत्र या, संविधान वाचवा. संविधान वाचलं की तुमचे हक्क अधिकार वाचतील, नाहीतर मग काहीच नाही. मला सांगितलंच आहे मनुस्मृती काय होते आणि काय नाही. तर मग एवढी भयानक मनुस्मृती होती मित्रांनो, पाहू शकता. या मनुस्मृतीला लाटाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील बदला घेतला, छत्रपती संभाजी महाराजांचा देखील बदला घेतला, आणि महात्मा फुले यांचा देखील बदला घेतला. कोणी? त्यांच्या शिष्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती मनुस्मृती दहन करून, मनुस्मृती दहन केल्यानंतर आपल्या या भारत देशाला दिली एक लोकशाही. त्यामध्ये सगळ्यांना सन्मान दिला, सगळ्यांना मानाने जगण्याचा स्वाभिमान दिला. ते संविधान आता जपण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. तर सगळे एकत्र या आणि त्या संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. जय भीम, जय संविधान, जय भारत. Om Patra.